श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 130वा सर्ग वाचूया. भगवान श्रीराम शोकपीडित होते, त्यामुळे राक्षस बिभीषण जे काही बोलला ते ऐकूनही त्यांना ते नीटपणे समजले नाही. नीट न ऐकल्यामुळे ते त्यांच्या नीटपणे ध्यानी आले नाही. त्यानंतर शत्रुनगरीवर विजय मिळवणारे श्रीराम धैर्य धारण करून हनुमानाजवळ बसलेल्या बिभीषणाला म्हणाले, राक्षसराज बिभीषणा, तू इतक्यात जे काही म्हणालास ते मी पुन्हा ऐकू इच्छितो. बोल, तू काय सांगू इच्छितोस? रघुनाथांचे हे म्हणणे ऐकून संभाषण कुशल बिभीषण जे काही बोलला होता त्याचा पुनरुच्चार करीत म्हणाला, महाबाहो वीरा, तुम्ही सेनांना यथास्थान नेमण्याची जी आज्ञा दिली होती ते काम मी तुमची आज्ञा होताच पुरं केलं आहे. त्या साऱ्या सेनांना विभक्त करून सगळीकडच्या दरवाजावर मी स्थापित केलेलं आहे. यथोचित रीतीनं वेगवेगळ्या युद्धपतींनाही नियुक्त केला आहे. महाराज, आता मला जे काही आपल्या सेवेस निवेदन करायचं आहे ते ऐका. तुम्ही विनाकारण संतप्त झाल्यामुळं आमच्या हृदयातही मोठा संताप उसळलेला आहे. राजन, मिथ्या प्राप्त झालेल्या ह्या शोकाचा आणि संतापाचा त्याग करावा. त्याबरोबरच ही चिंताही तुम्ही मनातून काढून टाकावी, कारण ती शत्रूंचा हर्ष वाढविणारी आहे. वीरा, जर तुम्ही सीतेला मिळवू इच्छित असाल, जर निशाचरांचा वध करू इच्छित असाल तर उद्योगाला लागा. हर्ष आणि उत्साह यांचा आधार घ्या. रघुनंदना, मी एक आवश्यक गोष्ट सांगतो, माझी ही हितकर गोष्ट ऐकून घ्या. रावणकुमार इंद्रजित निकुंभिला मंदिराकडे गेला आहे. आता या सुमित्रा कुमार लक्ष्मणानं विशाल सेना बरोबर घेऊन आत्ताच त्याच्यावर आक्रमण करावं आणि युद्धात या रावण पुत्रावर चढाई करून त्याचा वध करावा. हेच योग्य होईल. युद्धविजयी महाधनुर्धर लक्ष्मण आपल्या मंडलाकार धनुष्यातून सोडल्या गेलेल्या विषधर सर्पतुल्य भयानक बाणांनी रावणपुत्राचा वध करायला समर्थ आहे. त्या वीरानं तप करून ब्रह्मदेवांच्या वरदानानं ब्रह्मशीर नावाचं अस्त्र आणि मनाला येईल त्या गतीने जाणारे घोडे प्राप्त करून घेतलेले आहेत. निश्चितपणानं यावेळी तो सेनेसह निकुंभिला मंदिरात गेला असावा. तिथं आपलं हवन कर्म समाप्त करून जर तो उठला तर आपण सर्वजण त्याच्या हातून मारले जाऊ. महाबाहो, संपूर्ण लोकांचा स्वामी असलेल्या ब्रह्मदेवानं त्याला वरदान देताना म्हटलं होतं, इंद्रशत्रू निकुंभिला नावाच्या वटवृक्षापाशी पोहोचण्याच्या तसेच हवन कर्म पूर्ण करण्याच्या आधीच जो शत्रू तुला या आततायी अस्त्रधारी इंद्रजिताला मारण्यासाठी आक्रमण करील त्याच्याच हातून तुझा वध होईल. राजन, अशा प्रकारे बुद्धिमान इंद्रजिताच्या मृत्यूचं भाकीत केलं गेलेलं आहे. म्हणून श्रीरामा, तुम्ही इंद्रजिताचा वध करण्यासाठी महाबली लक्ष्मणाला आज्ञा द्या. तो मारला गेला की रावण आपल्या सुहृदांसह मारला गेलाच असं समजायला हरकत नाही. विभीषणाचे बोल ऐकून श्रीरामचंद्र शोकाचा त्याग करून म्हणाले, सत्यपराक्रमी बिभीषणा, त्या भयंकर राक्षसाची माया मी जाणतो. तो ब्रह्मास्त्राचा ज्ञाता, बुद्धिमान, मोठा मायावी आणि महाबली आहे. वरुणासह संपूर्ण देवांनाही तो युद्धात निचेष्ट करू शकेल. महायशस्वी वीरा, जेव्हा इंद्रजित रथासह आकाशात संचार करू लागतो तेव्हा ढगात लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या गतीचा ठांग लागत नाही. बिभीषणाला असे म्हणून भगवान श्रीरामांनी आपल्या शत्रूची दुरात्मा इंद्रजिताची मायाशक्ती ध्यानी घेऊन यशस्वी वीर लक्ष्मणाला बोलाविले आणि ते म्हणाले, लक्ष्मणा, वानरराज सुग्रीवाची सर्व सेना बरोबर घेऊन हनुमानादी युद्धपती वृक्षराज
जांबवान तसेच अन्य सैनिकांचे कडे करून तू मायाबलानं संपन्न असलेल्या राक्षस राजकुमार इंद्रजिताचा वध कर. त्या महात्मा राक्षसराज बिभीषण त्याच्या माया चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामुळं आपल्या मंत्र्यांसह हाही तुझ्या मागील बाजूस राहील. श्री रघुनाथांचे हे म्हणणे ऐकून बिभीषणासह भयानक पराक्रमी लक्ष्मणाने आपले श्रेष्ठ धनुष्य हाती घेतले. तो युद्धाची सारी सामग्री घेऊन तयार झाला. त्याने कवच धारण केले, तलवार बांधली आणि उत्तम बाण तसेच त्याने डाव्या हातात धनुष्य घेतले. त्यानंतर श्रीरामचंद्रांच्या चरणांना स्पर्श करून हर्षभरीत सुमित्रा कुमार म्हणाला, आर्य, आज माझ्या धनुष्यातून सुटलेले बाण रावण कुमाराला विदीर्ण करून जसे हंस कमलांनी भरलेल्या सरोवरात उतरतात तसेच लंकेवर उतरतील. या विशाल धनुष्यातून सुटलेले माझे बाण आजच त्या भयंकर राक्षसाचं शरीर विदीर्ण करून त्याला काळाच्या गाळात गाडतील. इंद्रजिताच्या वधाची अभिलाषा बाळगणारा तेजस्वी लक्ष्मण आपल्या बंधूसमोर याप्रमाणे बोलून सत्वर तेथून निघाला. प्रथम त्याने आपल्या मोठ्या भावाच्या पावलांना वंदन केले, मग त्यांना प्रदक्षिणा घालून रावण कुमाराच्या ताब्यात असलेल्या निकुंभिला मंदिराकडे तो प्रस्थापित झाला. बंधू श्रीरामांकडून स्वस्ती वाचन केले गेल्यानंतर बिभीषणासह प्रतापी राजकुमार लक्ष्मण मोठ्या उतावीळपणाने निघाला. कित्येक हजार वानरवीरांसह हनुमान आणि मंत्र्यांसह बिभीषण देखील लक्ष्मणामागे शीघ्रतापूर्वक निघाला. विशाल सेनेने घेरलेल्या लक्ष्मणाने वेगपूर्वक आगेकूच करून मार्गात उभी असलेली वृक्षराज जांबवनाची सेना गाठली. दूरवरचा रस्ता पार केल्यानंतर मित्रांना आनंदित करणारा सुमित्रा कुमाराने जेव्हा समोर नजर टाकली तेव्हा त्याला राक्षस राजाची सेना मोर्चे बांधून उभी ठाकलेली दिसली. शत्रूंचे दमन करणारा रघुनंदन लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन ब्रह्मदेवाने निश्चित केलेल्या विधानाला अनुसरून त्या मायावी राक्षसाला जिंकण्यासाठी निकुंभिला नामक स्थानी पोहोचून एका जागी उभा राहिला. त्यावेळी प्रतापी राजकुमार लक्ष्मणाबरोबर बिभीषण, वीर अंगद तसेच पवनकुमार हनुमान देखील होता. चमकदार शस्त्रास्त्रांनी जी प्रकाशित झालेली होती, ध्वज आणि महारथीमुळे जी गहन दिसत होती, जिच्या वेगाला काही परिमाण नव्हते, तसेच जी अनेक प्रकारच्या वेशभूषात दृष्टिगोचर होत होती, त्या अंधारासारख्या काळ्या शत्रुसेनेत बिभीषणासह लक्ष्मणाने प्रवेश केला. त्या अवस्थेत रावणाचा लहान भाऊ बिभीषण लक्ष्मणाला असे काही बोलला की जे त्याचे अभिष्ट कार्य सिद्धीस नेणारे होते, तसेच ते शत्रूंना अहितकारक होते. तो म्हणाला, लक्ष्मणा, ही समोर जी मेघांच्या कृष्ण मालिकेसारखी पसरलेली राक्षस सेना दिसते आहे, तिच्या बरोबर शिलारूपधारी आयुध धारण करणाऱ्या वानरवीरांनी त्वरेनं युद्धाला तोंड फोडावं आणि तूही या विशाल वाहिनीच्या व्यूहाचा भेदण्याचा प्रयत्न करावास. हिचा मोर्चा तुटला की राक्षस राजाचा पुत्र इंद्रजित आपल्याला तिथंच दृष्टीस पडेल. तेव्हा तू या हवन कर्माच्या समाप्तीपूर्वीच वज्रतुल्य बाणांचा वर्षाव करीत शत्रूंवर सत्वर धावून जा. वीरा, जो दुरात्मा रावण कुमार मोठाच मायावी, अधर्मी, क्रूर कर्म करणारा आणि सर्व लोकांना भयंकर वाटणारा आहे, तेव्हा त्याचा वध कर. बिभीषणाचे हे म्हणणे ऐकून शुभलक्षण संपन्न लक्ष्मणाने राक्षस राजाच्या पुत्राला लक्ष्य करून बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. त्याच्याबरोबरच मोठमोठे वृक्ष घेऊन युद्ध करणारे वानर आणि अस्वलेही तेथे उभ्या ठाकलेल्या राक्षस सेनेवर एकदम तुटून पडले. दुसऱ्या बाजूने राक्षसही वानर सेनेला नष्ट करण्याच्या इच्छेने समरांगणात तीक्ष्ण बाण, तलवारी, शक्ती तसेच तोमर चालवीत त्यांच्या
त्यांना तोंड देऊ लागले. अशा प्रकारे वानर आणि राक्षस यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. त्या महान कोलाहलामुळे सर्व लंकापुरी सगळीकडून दुमदुमून गेली. इथे 130वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 131वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.